नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित मृत्युंजयाचा आत्मयज्ञ. 1942 साल उजाडलं. देशात चाललेल्या असहकार आंदोलनाने ऑगस्टपासून संपूर्ण देशात असहकार आंदोलन उभं केलं. महात्मा गांधींसह चले जाओ, भारत छोडो, क्विट इंडिया अशी घोषणा करीत हजारो लोक रस्त्यावर उतरले. उत्स्फूर्तपणे गावागावातून जनआंदोलनं सुरू झाली. सेवाग्रामला झालेल्या बैठकीत जनआंदोलनाचे नियम, सर्व अधिकार महात्मा गांधींकडे सोपवण्यात आले. 8 ऑगस्टला मुंबईला भारत छोडो हा ब्रिटिशांना इशारा देण्यात आला. आंदोलनाची देशव्यापी चळवळ सुरू झाली. ब्रिटिशांचं धरपकड सत्र सुरू झालं. 9 लाख लोकांनी स्वतःला अटक करून घेतली. देशभर उभारलेली ही क्रांती चळवळ संघटन, नियोजन नसल्याने असफल होण्याची चिन्ह दिसू लागली होती. आपलेच हिंदी सैनिक हिंदूंना कारावासात पाठवण्यासाठी पकडत होते. समाज संभ्रमित होता. कुठेतरी समाजाला आश्वस्त करणारा नेता हवा होता. आपापल्या परीने वाढलेला हा असंतोष पराकोटीला जात होता. महात्मा गांधींनाही सारं आयोजन यशस्वी झालं नाही याची जाणीव होती. त्या बाबा त्याही परिस्थितीत सांगत होते, केवळ पकडून घेऊन असहकाराने सामर्थ्यशाली ब्रिटिश साम्राज्य हादरणार नाही. फक्त आंदोलनाची नोंद घेत सरकार सजग होईल एवढंच. क्रांतिकारकांचं, सैनिकांचं सहकार्य आझाद हिंद सेनेला मिळाल्याने जपानमध्ये स्थायिक झालेले रासबिहारी बोस, सुभाषचंद्र बोस यांनी तात्यांचे आभार मानले. सांप्रतची स्थिती पाहता भारतीय लोक मेंढ्यासारखे एका मागोमाग जात आहेत याचं त्यांना क्रोध आला. तात्यांना मनापासून वाटलं, आता नको ते राजकारण, नको ते समाजकारण. आजही ते बिछाण्यावर आडवे तर झाले होते, परंतु मनात अनेक विचार होते. सावरकरांचं राजकारणाचं पूर्णतः हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण हे आता घोषवाक्य व्हायला हवं होतं. हिंदू महासभेचं अध्यक्षपद त्यांच्या प्रिय मंडळांच्या आग्रहानं स्वीकारलं तेव्हा ते म्हणाले, युवकांनो, मन सुदृढ आहे, देहही सुदृढ आहे, परंतु कमालीचा थकवा येतो, अति झालं तर ताप येतो आणि मग पुन्हा थकवा. आता पुढे आम्हाला आमंत्रित करू नका. तात्या, श्वासात श्वास आहे तोवर तुम्हाला मनःशांती नाही. तुमची वाणी अस्खलित आहे, ओघवती आहे. स्वराष्ट्र आणि स्वराज्य याचा इतका सखोल अभ्यास आज कुणाचाही नाही. तुम्ही घरी राहिलात म्हणून तुम्ही स्वस्थ राहाल का, की अस्वस्थ राहाल? तात्यांचं स्वदेशप्रेम सर्वांनाच माहीत होतं. ते काही बोलले नाही. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू सगळ्यांना दिसलं. आलेले युवक प्रसन्न झाले. ते गेल्यावर माई म्हणाल्या, आपल्याला आम्ही काही सांगावं असं काही नाही. तोडाफोडा हे हिंसक वातावरण सर्वत्र आहे. त्यात ताप येऊन अशक्तता आली आहे. अशा वेळी त्या युवकांना स्पष्ट नकार द्यायला हवा होता. माई, आम्हाला कळते तुमची काळजी, परंतु आजवर तुम्ही आम्हाला जे म्हणालात इतक्यात ते आमच्या काळजीपोटी म्हणालात. परंतु सांगा, आपली काळजी करावी की स्वराज्य, हिंदुस्थानची स्वतंत्रता याची काळजी करावी? आम्ही घरी राहिलो तर एकही क्षण स्वस्थ राहणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. जरा आमचंच चुकलं तुमचंही नाही ना आमचंही नाही. जीवाची तळमळ केवळ भारताचं स्वातंत्र्य आहे, ते दृष्टीपथात येऊ पाहत आहे. अशा वेळी आम्ही आकाशातले तारे मोजावे की धर्तीवरच्या ताऱ्यांना जवळ घ्यावं? माई काही बोलल्या नाही. वळता वळता म्हणल्या, विश्वासला नेलं तर? अहो माई, त्याची नोकरी आहे, शिवाय 8-10 दिवस सुट्ट्या लागतील. आता आम्ही लोक सैन्य भरती करणारे रिक्रूटवीर म्हणू लागलो. तरीही चालू असलेल्या महायुद्धाबद्दल काय मत आहे हे जाणून घ्यावंसं वाटतंय. व्हाईसरॉय लिंथिनगो यांची तात्यांनी भेट घेतली. त्यावेळी तात्या म्हणाले, हे जे युद्ध चालू आहे त्या युद्धात जी दोस्त राष्ट्र उतरली आहेत ती राष्ट्र केवळ स्वराष्ट्र संरक्षणासाठी लढत आहेत. त्यात विश्वव्यापी मानवी संवेदना, नैतिक अधिष्ठान नाही, केवळ आहे स्वसंरक्षण. सरकार हिंदुस्थानच्या सहकार्याची अपेक्षा करत असेल तर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याची मागणी करायला हवी. आणि व्हाईसरॉय आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी जर हिंदी सैनिकाचं सहकार्य अपेक्षित करत असेल तर आम्हा हिंदू सैनिकांना, लोकांना अंतर्गत स्वराज्य द्यायला हवं. जर आपल्याला मान्य असेल तर वायव्य सरहद्द प्रांताच्या सीमेवर शीख आणि गुरखा सैन्य ठेवावं. व्हाईसरॉय प्रसन्न झाले. म्हणाले, आश्चर्य वाटतं. अंदमानातून परत आल्यावरही तुम्ही सद्यस्थितीत आपले विचार अत्यंत सूक्ष्म अभ्यास करून मांडता आहात. आंतरराष्ट्रीय महायुद्धावर तुम्ही जे विश्लेषण केलं ते खरोखर योग्य आहे, असंच आहे. महायुद्ध संपणारच आहे. त्यावेळी सैन्यात भरती झालेले हिंदी सैनिक साहजिकच स्वातंत्र्यासाठी लढतील याची त्यांना खात्री होती. असंख्य ठिकाणी प्रांताप्रांतात जाऊन त्यांनी सभांतून हेच सांगितलं. याही पुढे जाऊन त्यांनी लोकांना स्पष्ट केलं की आज युद्धात सहभागी झालेले
हिंदू मुसलमान काही झालं तरी विभक्त होण्याचा प्रस्ताव मांडतील आणि स्वातंत्र्य येण्याची, भारत सोडण्याची ब्रिटिशांनी तयारी केलीच तर कूटनीतिज्ञ ब्रिटिश सरकार ते विभाजन करील असं आम्हाला मनापासून वाटतंय. कारण परिस्थितीचा जो अभ्यास केला आहे तेव्हा असं भाकीत करताना आम्हाला उगाच मौन धारण करणं प्रिय नाही. भाषणं करून गावोगावी जाऊन तात्या थकले होते. आता नको ते राजकारण, नको हिंदू महासभेचं अध्यक्षपद. वारंवार वाटत असताना त्यांनी मदुराईला होणाऱ्या हिंदू महासभेच्या अधिवेशनाला जाण्याचा निर्णय घेतला आणि कार्यकर्त्यांसह गाडीत बसले. गाडीचा वेग, खिडकीतून येणारा वारा, गाडीची आवाजासह होणारी गती यातून त्यांची झोपच हरवली होती. प्रत्येक स्टेशनवर थांबणारी गाडी रात्री मात्र शांत जाणार होती. मधल्या स्टेशनवर त्यांचे होणारे सत्कार खरं तर कष्टाचे होते, पण आता रात्री मात्र त्यांना मोकळं वाटलं. झोप येत नव्हती. आयुष्याची कितीतरी स्टेशनं स्वतःही पार करून इथवर पोचले होते. विरोधकांनाही त्यांची मतं पटतच नव्हती असं नाही, परंतु स्वमताचाच राजकीय स्थितीसाठी आग्रह होता. हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, काँग्रेस, नेताजी सुभाषचंद्र बोस, समाजात एक एक भिंती निर्माण झाल्या होत्या. काँग्रेसची धोरणं वगळता इतर साऱ्या भिंती प्रसंगी एकच होत्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वराज्य आणि पुढचं सुराज्य हवं होतं. हिंदू राष्ट्र हवं होतं. नेताजी सध्या तरी स्वातंत्र्यापर्यंत सीमित होते. काँग्रेस हिंदू मुस्लिम एकी करून असहकाराने स्वातंत्र्य मिळवू पाहत होती. त्या दिवशी एकाने सहज प्रश्न केला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संस्कार, संस्कृती, सेवा, संवर्धन करणारी संस्था आहे, तर हिंदू महासभा हिंदूंची मुख्यतः धार्मिक संस्था आहे का? महाशय, आपला पूर्णतः गैरसमज आहे. प्रत्येकाने आपला धर्म अवश्य पालन करावा. त्यातले नीतिनियम, परंपरा पालन कराव्यात. हिंदुत्व शब्दाचा अर्थ हिंदुइझमपेक्षा कितीतरी व्यापक आहे. असं कसं सावरकर? तुम्ही म्हणता हिंदुइझम संकुचित शब्द आहे. एकाच धर्माची आचारसंहिता म्हणजे हिंदुइझम नाही, तर अनेक धर्मांच्या व्यक्तींनी आपापल्या आचारसंहिता यांचं पालन करत एक नैतिक आचारसंहिता देशासाठी आहे, ज्यात परस्पर स्नेहभाव, हिंदू राष्ट्रात राहण्याचा आपलेपणाचा भाव अपेक्षित आहे. महाशय, पांढरा स्वच्छ चष्मा लावला तर कळेल. रंगीत चष्म्याने जग पाहिलं तर जग कळायला चष्मा काढावा लागेल. महाशय, आपण बुद्धिवादी आहात म्हणून सांगतो, ही हिंदू राष्ट्र सभा आहे. परंतु हिंदूच शब्द का, अन्य का नाही नाव देऊ शकत? कारण हिंदू स्वयमेव राष्ट्र आहे. संस्कृती यात एक असणारं पितृराष्ट्र आहे. इतकी प्राचीन वैचारिक संपदा देणारे संशोधक, सर्व शास्त्रांचे उद्गाते, विज्ञानाचे प्रणेते ऋषीमुनी अन्य देशाला मिळालेले नाहीत. शिवाय सिंधू नदीच्या काठावर असलेली ही संस्कृती इसवी सन पूर्वी हजारो वर्षांची आहे. आपण वाचतो इतिहासाचं पहिलं पान तेव्हा शेकडो वर्षांचा काळ व्यतीत झालेला असतो. सावरकर, मला हे पटत नाही असं नाही. पटणं न पटणं याचा प्रश्नच नाही महाशय. तुमची मातृभूमी हीच राष्ट्रमाता आणि राष्ट्रपिता, हे भरभरून देणारा, घडवणारा निसर्ग आणि जल, वायू, आकाश, धरती ही आपल्या देशाची संपन्नता आहे. या भूमीवर स्नेह करणाऱ्यांनी तिचा विकास करावा, बंधुत्व असावं, तिचं रक्षण करावं, ही आपली कर्तव्यता नाही का? बरोबर आहे सावरकर, मी हिंदू महासभेबद्दल बोलतोय. महाशय, हिंदू महासभेचे विशिष्ट महत्कार्य कोते, हिंदी विरोधी आणि संकुचित ध्येयाचं आहे असं तुम्हाला वाटतं का? तात्यांनी अनेक उदाहरणं देत स्पष्ट केलं. तेव्हा ते गृहस्थ म्हणाले, ज्ञानेश्वरांसारखं हे विश्वची माझं घर, हे हिंदू महासभेची कल्पना आहे का? तात्या हसले. विश्वात्मक देवाला पसायदान मागणारे ज्ञानेश्वर आपल्या राष्ट्राचेच आहेत ना महाशय? तेव्हा आपण सध्या राष्ट्रातील हिंदू महासभेचा विचार करू आणि मगच विश्वाचा विचार सहजच त्यात दिसेल. सावरकर, अनेकांचे तुम्ही प्रेरक आहात, परंतु सर्वांचे नाही असं का? आता मात्र तात्या खळखळून हसले. महाशय, एकाच परिवारात आपण सर्वांना प्रिय असतो का? अनेकदा केवळ रक्ताने जोडलेले असतो. परिवारात सर्वांनाच आपली मतं पटतात का? तसं आहे. सर्व समविचारी कसे असतील? आम्ही प्रेरक असो वा नसो, आमचे विचार आम्ही मांडतो, ते मनात राष्ट्रहिताची प्रबळ भावना ठेवून. राष्ट्रीय जातीय संकुचित चळवळी मानवतेला जेव्हा हानिकारक ठरतात तेव्हा त्या अपयशी ठरतात. हिंदू महासभा तिच्या विचारप्रणालीने पूर्णपणे राष्ट्रीयच आहे. तात्यांची प्रतिपादन करण्याची निर्भय ठाम शैली पाहून त्यांच्यासोबत प्रवास करणारे ते महाशय मौन झाले. खिडकीतून बाहेर गाडीच्या बाहेर पाहू लागले.
तात्यांनी त्यांना आपादमस्तक न्याहाळलं. वेळेचा उपयोग करून घ्यावा म्हणून ते प्रश्न विचारतायत असं प्रारंभी वाटलं. मग नंतर त्यांचे प्रश्न ऐकून ते कोणत्या विचारप्रणालीचे आहेत याची उकल होईना. खिडकीतून आत पाहत त्यांनी प्रश्न विचारला, स्वराज्य आणि स्वातंत्र्य यात नेमकं काय अभिप्रेत आहे? स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य असेलच असं नव्हे. अल्लाउद्दीन खिल्जी बाबर याचं राज्य होतं. आज ब्रिटिशांचं राज्य आहे. आपण तसेच स्वतंत्र आहोत. परंतु असं वाटणं आणि असणं यात फरक आहे. राणा प्रताप, राणा संग, शिवाजी महाराज का लढले मग आपल्याच देशात? स्वातंत्र्यासाठी आणि अत्याचारविरहित स्वतंत्रता, आपलं राज्य व्हावं म्हणून. त्यांची स्वराज्याची कल्पना केली तरच स्वातंत्र्याचा अर्थही कळेल. खरं ना? भौगोलिक स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य नव्हे. त्या महाशयांनी मानेने होकार दिला. तात्याराव पुढे म्हणाले, संयुक्त हिंदी राज्य आणि अल्पसंख्याकांची सहकारिता, त्याचं समाधान सामावणं आवश्यक आहे. अल्पसंख्याकांना सामावून घेतल्यास हिंदू राष्ट्र सबळ होईल. हिंदुस्थानात राहणाऱ्यांनी स्वतःला हिंदुस्थानी म्हणवून घेणं हेच आवश्यक आहे. आताच पहा, हिंदुस्थान, भारत असे शब्द न वापरता मुस्लिम इंडिया म्हणतात. हा इंडिया शब्द स्वातंत्र्यानंतर हरवला पाहिजे आणि सर्वांचा एक ध्वज, एक राष्ट्र, एक भूमी असायला हवी. मला मान्य आहे सावरकर. गाडी स्टेशनवर पोचण्याच्या बेतात आली तसं ते म्हणाले, सावरकर नमस्कार, मी सुरेंद्र सिंग. आपल्या बोलण्यातून जी तळमळत, विद्वत्ता, अभ्यास प्रचुरता दिसली त्याने मी प्रभावित आहे. मी नक्की हिंदू महासभेत येईन, चालेल ना? ते सावरकरांच्या चरणाशी वाकले. तात्यांनी त्यांना हृदयाशी धरलं. त्यांचे डोळे पाण्याने भरून आले. तात्यांना मागचा प्रसंग आठवला. आज ते मदुरेला निघाले होते. येणाऱ्या स्टेशनात सत्कार स्वीकारून थकले होते. गतीने धावणाऱ्या गाडीत त्यांची झोप हरवली होती. मदुरेला पोचल्यावर अत्यंत ओजस्वी असं भाषण दिलं. लगेच परतले. ते येताना तंजावर, त्रिचनापल्ली, मद्रास अशी स्थानकं घेत सकाळी गाडी पुण्याला पोचले. 7 दिवसांच्या दगदगीने थकले होते. विश्रांती हवी ते स्वतः घेत नव्हते. पुणं तर प्रिय शहर होतं, परंतु तिथे थांबणं शक्य नव्हतं. ते पुन्हा कार्यकर्त्यांसह मुंबईच्या गाडीत बसले. मुंबईला पोचल्यावर नारायणने स्वतः डॉक्टर असून दुसऱ्या डॉक्टरांचं म्हणणं ते ऐकतील म्हणून बोलावलं. डॉक्टरांनी औषधांसह 15 दिवस कुठेही न जाण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी हातात लेखणी घेतलेली पाहताच माई क्षणभर पाहतच राहिल्या. त्या काही बोलणार तेवढ्यात तात्या म्हणाले, माई काल ऐकलं नाहीत? डॉक्टर म्हणाले 15 दिवस कुठेही जायचं नाही. याचा अर्थ लिहायचं नाही असं होत नाही. असं ते म्हणाले नाहीत ना? विश्वास ते ऐकत उभा होता. तो म्हणाला, तात्या, डॉक्टर असंही म्हणाले नाहीत की बाहेर जाऊ नका, बसल्या जागी हवं तर लिहा, हवं तितकं वाचा. नाही रे विश्वास, कोणी आमच्यावर लादलेली गोष्ट नाही. आपल्यासाठीच जगतो. पण जगताना राष्ट्रासाठी काही करू शकलो तर ते योग्यच ना? आम्ही नेहमीच म्हणतो, स्वातंत्र्य आम्ही पाहणार, ते आता दूर नाही. म्हणून ही धडपड. नसेल शरीर स्वस्थ, परंतु मन तर स्वस्थ आहे ना? मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.